नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता तन्वी घरी आल्यावर अश्विन लगेचच तिला विचारत असतो की तुझी पार्टी कशी झाली. त्यावर तन्वी सांगते, पार्टी ना एकदम मस्त झाली. अरे, सानिकाने सगळं काही बाहेरूनच ऑर्डर केलेलं होतं, त्यामुळे पार्टी एकदम छान झाली. आता सानिकाचं नाव ऐकल्यावर घरातील सर्वजण तिथेच बसलेले असतात नाश्ता करत. तेही थोडेसे गोंधळतात आणि अश्विनच्याही लक्षात येईना की ही तर पार्टी श्रुतीची आहे बोलून गेली होती, मग आता ही सानिकाचं नाव का घेतीये. त्यावर अश्विन तिला विचारतो, अगं पण पार्टी तर श्रुतीची होती ना, ती पोस्ट ग्रॅज्युएट झाली म्हणून ती पार्टी देणार होती ना, मग सानिका. त्यावर लगेचच तन्वी सांगते, अरे हो, पार्टी तर श्रुतीचीच होती, पण काय आहे ना की श्रुतीचं घर थोडंसं छोटं आहे आणि एक एक करून मग सगळ्याच मैत्रिणी तिथे यायला लागल्या आणि इतक्या सगळ्या आल्यानंतर तिथे जागा पुरेना, त्यामुळे मग आम्ही परत सानिकाकडे शिफ्ट झालो आणि मग सानिकाने सगळं बाहेरूनच ऑर्डर केलं. सगळ्या जणी आल्या होत्या. अरे, आणि ती बऱ्याच आता तिच्या काही काही मैत्रिणींचे नावं सांगत असते. त्यावर अश्विन तिला बोलतो की अगं मग तू मला सांगायला हवं होतंस ना की तुम्ही दुसरीकडे शिफ्ट झाला आहात, म्हणजे मला समजलं असतं की तू कुठे आहेस वगैरे. त्यावर आता तन्वी बोलते की अरे हो, पण मी नक्की काय काय सांगणार होते ना तुला. इतकी मज्जा केली आहे ना आम्ही, इतकी धमाल केली आहे ना रात्रभर, त्यामुळे ना माझी झोपसुद्धा पूर्ण झाली नाही आहे. अरे, आणि ती आता कुठल्याशा स्काय व्ह्यू काय ते असतं त्याचं नाव सांगत असते की आम्ही तिकडेही गेलेलो होतो आणि काय मस्त व्ह्यू होता तिकडे. आम्ही आईस्क्रीम खाल्ली जेवण झाल्यावर आणि तिकडेच गप्पा मारत 2-3 तास बसलो होतो वगैरे, असं सगळं आता अश्विनला सांगत असते. पण आता तिने नवीनच मैत्रिणींची नावं सांगितल्यामुळं सायली खरं तर गोंधळून जाते व विचार करत असते, रात्री तर हिने वेगळ्याच मैत्रिणींची नावं सांगितली होती आणि आता तर हिने रेवतीचं नाव देखील घेतलं नाही. नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, की पार्टीच्या नावाखाली दुसरंच कुठेतरी गेली असणार आहे. यावर आता सायलीची खात्री पटून जाते. त्यावर अश्विन तिला सांगतो की ठीक आहे, पण आता तू आराम कर, मस्त अंघोळ कर, फ्रेश हो आणि मस्त झोप काढ, म्हणजे तुझा आराम होईल. तर तेवढ्यातच सायली आणि अर्जुन आता जायला निघतात. त्यावर अर्जुन बोलतो की मम्मा चल, येतो आता आम्ही. त्यामुळे आता तन्वीचं सगळं लक्ष त्यांच्याकडेच असतं की सायली इतक्या सकाळी सकाळी अर्जुनसोबत कुठे चालली आहे. तर अश्विनच्या बोलण्याकडे तिचं लक्षही नसतं. तर अश्विन तिला विचारतो की अगं काय सांगतोय मी, तुझं लक्ष कुठे आहे. त्यावर तन्वी बोलते, हो हो ऐकलं ना मी, मस्त झोपणार आहे मी, आता झोपणारच आहे. अरे, मस्त आराम करते, रात्रभर झोप झाली नाही आहे माझी इतक्या सगळ्या गोंधळामध्ये वगैरे. तर अश्विनही तिला सांगतो की ठीक आहे, तू आराम कर, आपण भेटू संध्याकाळी, मी जातो ऑफिसला. असं सांगून आता अश्विन देखील ऑफिसला जाण्यासाठी निघून जातो. तर तन्वी मात्र विचार करत असते की सायली आता इतक्या सकाळी सकाळी अर्जुनसोबत कुठे गेली असणार आहे आणि याचाच तिला आता छडा लावायचा असतो. त्यामुळे अश्विन तिथनं निघून गेल्यानंतर तीही आता एकदा घरच्यांकडे पाहते आणि लगेचच ती देखील तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तर इकडे सायली आणि अर्जुन आता ऑफिसमध्ये त्यांनी बाबूला जिथे ठेवलेलं असतं तिथे पोहोचलेले देखील असतात. तर अर्जुन आता बाबूला सांगत असतो की तू काही देखील टेन्शन घेऊ नकोस, महिपत तुला इथे शोधू देखील शकणार नाही, तू इथे अगदी सेफ आहेस. पण बाबूला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. त्यावर तो अर्जुनला बोलतो की साहेब, तरी पण मला खूप भीती वाटते. अहो, त्या महिपतला जर कळालं ना की मी जिवंत आहे, मी इथे पनवेलमध्ये आहे म्हणून, तो काही करून मला शोधून काढेलच हो, तुम्हाला नाही माहीत त्या महिपतबद्दल. त्यावर अर्जुन त्याला सांगतो की अरे, तो स्वतःच पोलिसांपासून वाचत इकडे तिकडे कुठेतरी लपून बसलाय आणि तो कसा बरं तुला कुठून शोधून काढणार आहे तो. आणि तेवढ्यातच बाबूला ठसका लागतो. तर सायली लगेचच त्याला पाण्याचा ग्लास आणून देते. आता पाणी पिल्यानंतर बाबू बोलतो की खूप वर्षांनंतर मला कोणीतरी माणूस म्हणून वागवलंय. आता खूप चुका केल्या आहेत मी आयुष्यामध्ये आणि त्या पापांचं चुकांचा बोध जो आहे तो आता मनाला नाही सहन होते. म्हणूनच मी तुळजापुरामध्ये देवीच्या शरणला गेलो होतो आणि स्वतःला आसुडाचे फटके मारून घेत होतो. पण आता नाही, आता माझ्यामुळे जर तुम्हाला काही मदत होणार असेल केसमध्ये तर मी नक्कीच तुमची मदत करायला तयार आहे. मला त्या ॲक्सिडेंटबद्दल जे जे काही आठवतं आहे मी सगळं काही तुम्हाला सांगायला तयार आहे.
त्यावर अर्जुन आणि सायली देखील त्याला सांगतात की हो, तू आता काळजी घे म्हणून, आणि तुलाच या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यावर चैतन्यसुद्धा सांगतो की हो, आणि आपल्या स्टाफपैकी कोणाला कळणार नाही बाबू इथे आहे याची मी जबाबदारी घेईन, आणि तुला काही हवं असेल तर मला सांग, आणि मी जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत इथेच असेल. तर बाहेर आल्यानंतर सायली अर्जुनला बोलते की एकीकडे ना मला ती तन्वी आणि एकीकडे सुमन काकूची काळजी. मला अजूनही असंच वाटतंय की तन्वी त्या महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, आणि ती जे काही मैत्रिणींच्या पार्टीचं वगैरे कारण सांगून जाते ना, तर ती महिपतलाच भेटायला जाते असा मला अंदाज आहे. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की अगं ते कसं शक्य आहे, तो महिपत इथे पनवेलमध्ये आहे असं म्हणायचं आहे का तुला? अगं तो इथे कसा येईल? पोलीस आणि आपण देखील तर त्याच्या मागावर आहोत, आणि असं असताना देखील तो परत पनवेलमध्येच येऊन लपायचं धाडस कसं करेल बरं? त्यावर सायली बोलते की हो, तुमचं म्हणणं देखील बरोबर आहे, पण काय करणार, मला तर सतत तन्वीवर शंका येते, आणि एकीकडे सुमन काकूची काळजी वाटतेय. आजकाल त्या खूप गप्प असतात. एक काम करूयात का, आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलूयात का? तर सायली आणि अर्जुन आता सुमनशी बोलण्यासाठी रविराजच्या घरी येण्यासाठी निघतात. तर इकडे प्रतिमाने रविराजसाठी चहा आणून दिलेला असतो. त्यावर आता रविराज बोलतो, वा, या थंडीमध्ये ना एक एक घोट चहा पिण्याची मजा काही वेगळीच आहे, म्हणून त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यावर प्रतिमा बोलते की हो, सकाळपासूनचा दुसरा कप आहे हा तुमचा. आता या दोघांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच प्रतिमा रविराजला सांगते की आजकाल सुमन खूप शांत असते, खूप घाबरलेली असते. तेवढ्यात रविराज बोलतो हो, आणि नागराजसारखा नवरा भेटल्यानंतर अजून काय होणार आहे? काल रात्री देखील तो चोरून कुठेतरी बाहेर चालला होता, मी अडवलं त्याला. आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दोघेही तिथे येतात. ते आल्यानंतर रविराज लगेच त्यांना विचारतो, बसा, तुम्ही चहा घेणार ना? तर प्रतिमा लगेच हसते व बोलते की हो, पण तुम्हाला नाही मिळणार आहे त्यांच्यासोबत चहा. त्यावर अर्जुन बोलतो की मला तर वाटलं हे फक्त आमच्याच घरी होतं, पण हे रविराज किल्लेदारांच्या घरात सुद्धा होतं हे माहीत नव्हतं आम्हाला. त्यावर सायली बोलते, अहो सगळीकडे हे असंच होतं, सगळीकडे घरोघरी मातीच्याच चुली तर असतात. आणि आता ती प्रतिमाला विचारते की मी तुम्हाला काही मदत करू का चहा बनवण्यासाठी? तर प्रतिमा बोलते की अगं नाही, तुम्ही आलायत म्हटल्यानंतर खाली सुमनने चहा कॉफी बनवायला पण घेतलेली असेल एव्हाना, मी जाते चहा कॉफी घेऊन येते. आणि थोड्याच वेळात लगेचच सुमन सगळ्यांसाठी चहा आणि कॉफी घेऊन येते. तर आता कधी नव्हे तर सुमनने खांद्यावर पदर घेतलेला असतो, त्यामुळे सायलीच्या ते लगेच लक्षात येतं आणि तिला यामध्ये काहीतरी विचित्र वाटतं. त्यामुळे सायली लगेच सुमनला विचारते की सुमन काकू, तुम्ही असा खांद्यावरनं पदर का घेतलाय? तुम्ही एरवी तर नाही घेत असा पदर. त्यावर सुमन सांगते की अगं मला थंडी खूप वाजते ना, म्हणून घेतलाय. आणि सुमन लगेचच तिथून निघून जाते. सायली मात्र विचार करत असते. तर इकडे नागराज आता महिपतकडे आलेला असतो आणि खूप टेन्शनमध्ये कसला तरी विचार करत बसलेला असतो. तर तेवढ्यातच महिपत त्याला बोलतो की ओ नागराज शेठ, अहो इकडे या, इथे बसा माझ्याजवळ. एकदा नरडं काय दाबलं तुमचं, तुम्ही तर माझ्याजवळ पण येऊन बसेनात आता. अहो 25 वर्ष झाले आपल्या लव्ह स्टोरीला, अशी सिल्वर ज्युबिली वगैरे साजरी करायची सोडून तुम्ही काय असे आता हे नातं तोडायला वगैरे निघालेले आहात, आणि काय तर म्हणे तुमच्या भावाच्या प्रॉपर्टीचे मालक होणार होते तुम्ही. अहो तुम्ही तर आता रखवालदार झालेले आहात, तेही बिना पगाराचे. म्हणजे चिचुंद्री गेली का बेडूक येणार, बेडूक गेला का चिचुंद्री येणार. ही काय दिवस रात्र तुमची राखण्याची शिफ्ट सुरू झाली आहे बरं. अहो त्यापेक्षा तर माझ्या बिल्डिंगवर काम करणारे लोक तरी चांगले आहेत तुमच्यापेक्षा. ते दिवसभर 8 तास ड्युटी करतात, रात्रीचं एक चपटी मारून दुसऱ्या दिवशी सकाळी परत कामावर येतात. आता मात्र इतका अपमान केल्यावर नागराज खूप चिडतो. तो तडक जाऊन महिपतचा गळा चावळतो आणि त्याला बोलतो की अरे एवढं तोंड चालत आहे ना, तेवढा थोडा मेंदू चालवला असता ना तर बरं झालं असतं. नुसतं तोंडच चालतंय तुझं.
ह्या सगळ्या प्रकारामध्ये माझा देखील हात आहे. त्या अपघाताची सुपारी मी दिली आहे हे फक्त आणि फक्त तुला माहीत आहे. आता तुला जर मी इथे मारून टाकला ना तर तुझ्यासोबत माझं हे सिक्रेट इथेच मरून जाईल, इथेच दबून जाईल. उलट तू प्रार्थना कर की मी तुला जिवंत ठेवलं आहे म्हणून. उलट आभार मान तू माझे की तू मला जिवंत ठेवलं आहेस. तर सायली इकडे किचनमध्ये आता चहा कॉफीचे कप ठेवण्यासाठी आलेली असते आणि तेवढ्यातच तिला सुमनच्या पाठीवरील मारहाणीचे वण दिसतात. त्यामुळे ती लगेचच प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अहो आत्ता मी किचनमध्ये गेले होते ना तेव्हा सुमन काकूंच्या पाठीवर मी वण पाहिले. अहो असे मारहाणीचे दुखापतीचे वण होते ते. आता हे ऐकल्यावर तर प्रतिमा खूप जास्त घाबरून जाते. ती लगेच उभी राहते आणि बोलते की काय, हे त्यांचंच काम असणार आहे. त्यावर सायली विचारते कोणाचं काम असणार आहे, कोणी केलं हे. त्यावर प्रतिमा बोलते अजून कोण करणार आहे, नागराज भाऊजी. अगं आजकाल त्या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून भांडणं सुरू आहेत. याची कल्पना तर आम्हाला आलेली होती, पण हे असं काहीतरी होईल असं वाटलं नव्हतं. हे तर फारच भयानक झालंय. अगं एकदा तर ते सुमनच्या थोबाडीत मारणार होते आणि तेवढ्यातच मी तिथे पोहोचले, त्यामुळे ती वाचली. पण आता मात्र हे खूप जास्त भयानक झाले. आपल्याला तिच्याशी बोलायलाच हवं. आणि मी जर तिला कधी विचारायचा प्रयत्न केला तर ती असं दाखवते की जसं काही झालंच नाही आहे म्हणून. ती नेहमी त्यांना पाठीशी घालत असते. त्यावर सायली विचारते पण सुमन काकू असं का करतात. त्यावर प्रतिमा सांगते की अगं तिचा स्वभावच असा आहे. त्यावर सायली सांगते की तुम्ही एकदा बोलला आहात त्यांच्याशी, आता मला त्यांच्याशी बोलू द्या. आणि सुमनशी बोलण्यासाठी सायली परत एकदा किचनमध्ये येते आणि सुमनला विचारते की सुमन काकू, तुम्ही तर मगाशी म्हणलात की तुम्हाला थंडी बाधते म्हणून तुम्ही असा खांद्यावरून पदर घेतलाय, पण तुमच्या पाठीवरची लागलेली खून मी पाहिली आहे. तर सुमन सांगते की अगं तो तर माझाच वेंधळेपणा आहे. काय आहे की मी घाईगडबडीत खोलीमध्ये जात असताना दरवाजा लागला मला, तेव्हा थोडंसं दुखलं, पण आता मात्र ठीक आहे. आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि सायलीला आवाज देतो, सायली निघूयात का आपण. त्यावर सायली बोलते हो. ती अर्जुनकडे येते आणि त्याला बोलते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, बाहेर येता का. आणि बाहेर आल्यानंतर सायली अर्जुनला सांगते की सुमन काकूंच्या अंगावर मी मारहाणीच्या खुणा पाहिल्या आहेत. आणि प्रतिमा आत्याने सांगितलं की आजकाल नागराज काका आणि सुमन काकूमध्ये भांडणं सुरू आहेत, हे सगळं नागराज काकानेच केलं आहे. त्यावर अर्जुन देखील खूप चिडतो व बोलतो की आता जर तो घरामध्ये असताना तर तिथेच जाब विचारला असता मी त्याला. माझा तर विश्वासच बसत नाही आहे की नागराज काका असं काही करू शकतो म्हणून. त्यावर सुमनची बाजू घेत सायली सांगते की हो, आणि सुमन काकू नेहमीच त्यांना पाठीशी घालते वगैरे. आपल्याला त्यांच्याकडून सत्य काढून घ्यायला हवंय आणि त्यासाठी ते दोघेही आता एक प्लॅन बनवतात. तर इकडे महिपतचा फोन लागत नाही म्हणून साक्षी खूपच गोंधळलेली असते. म्हणून ती आता नागराजला फोन करून पाहते तर नागराजचा देखील फोन लागत नसतो. तर सचिन मात्र तिथेच असतो आणि सचिन तिला विचारतो की समीरा अगं काय झालं. आता मला देखील अण्णांची काळजी वाटतीये. अगं इतके दिवस एखादा माणूस असा आउट ऑफ स्टेशन कसं काय राहू शकतो, असं नेटवर्क एरियामध्ये नाही असं कसं काय होऊ शकतो. मला तर वाटतं की आता आपण पोलिसांना कळवायला हवंय. आता पोलिसांचं नाव काढल्यानंतर मात्र समीरा गप्प होते व बोलते की नाही नको, पोलिसांकडे नको. अरे आमचे एक नातेवाईक आहेत, ते अण्णांचे खूप क्लोज आहेत. मी त्यांना फोन केला होता, त्यांचाही फोन लागला नाही आता, पण ते करतील मला नंतर फोन. त्यांना नक्कीच माहिती असेल अण्णा कुठे आहेत म्हणून. त्यावर सचिन तिला विचारतो तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना, नक्की अण्णांचाच विषय आहे ना. त्यावर समीरा खूप घाबरते व त्याला बोलते की हो, पण आता ती वेळ नाही आहे, वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल. तर इकडे सायली आता सुमनला अर्जुनच्या ऑफिस बाहेर घेऊन आलेली असते. त्यावर सुमन बोलते की अगं आपण तर मार्केटमध्ये जाणार होतो ना अस्मितासाठी शॉपिंग करायला, मग आपण इथे का आलो आहे. त्यावर सायली सांगते की अहो मगाशी आमचं दोघांचं बोलणं अर्धवटच राहिलं ना, आता ते बोलणं पूर्ण करू आणि 5 मिनिटात लगेचच आपण मार्केटला जाऊ. आणि तुमची चॉईस छान आहे ना, म्हणून मी तुम्हाला शॉपिंग करायला घेऊन आले. त्यावर सुमन सांगते की हो, या दिवसामध्ये अस्मिताने एकदम आनंदी राहायला हवंय. तर
दोघीही आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतात. तर अर्जुन काही बायकांशी आधीपासूनच त्याच्या केसचं काहीतरी बोलत बसलेला असतो. त्यामुळे तो या दोघींनाही बसायला सांगतो आणि त्या बायकांना बोलतो की मी तुमच्या केसचा अगदी व्यवस्थित सगळा अभ्यास केलेला आहे. तर तुमचं म्हणणं आहे की तुमचे नवरे तुम्हाला मारहाण करतात, तुमच्यावर अत्याचार करतात. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सुमनचा चेहरा अगदी घाबरलेला होऊन जातो. ती एकदम गोंधळून जातो. तर त्यातील एक बायको सांगते की हो ना साहेब, अहो माझा नवरा तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुका काढत असतो आणि सारखा मला मारत असतो वगैरे. त्यातील दुसरी बाई सांगते हो, नवऱ्याने तर बायकोची काळजी घ्यायला हवी आहे ना, पण माझा नवरा तर दादागिरी करत गुंडांसोबत गल्लीभर फिरत असतो आणि त्याला जर मी सांगितलं की त्यांच्याशी काही संबंध ठेवू नकोस, मैत्री ठेवू नकोस, तर वर माझ्याच थोबाडीत मारतो तो. हो, मुलाच्या आजारपणात देखील तो जमवलेले सगळे पैसे त्याच्या गुंडमित्रांवर वगैरे उधळतो. आता ह्या सगळ्या काही बायका त्यांच्या नवऱ्यांची गाऱ्हाणी इथे सांगत असतात. तर हे सगळं ऐकल्यानंतर सुमन मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि आता सायली तिला इथे कशासाठी घेऊन आली आहे हे देखील तिच्या लक्षात आलेलं असतं. तर या बायका मात्र अर्जुनला त्यांच्या नवऱ्याची गाऱ्हाणी सांगत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमन आता खूप घाबरून गेलेली असते आणि ती ठरवते की आता सगळं काही खरं जे आहे ते सायलीला सांगायचं व बोलते की इतके दिवस मी सत्य लपवून ठेवलं, पण आज मला तुला खूप काही सांगायचं आहे. इतके दिवस मी माझ्या नवऱ्याला पाठीशी घालत होते, पण आता नाही. आणि तेवढ्यातच सुमनच्या हातून तिथे टेबलवर असलेला पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो आणि तेवढ्यातच सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे जातं. तर दरवाजामध्ये कोणीतरी आलेलं असतं. आता नक्की कोण आलं असेल तिथे, नागराज आला असेल की रविराज आला असेल, हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता ही सुमन सत्य काय आहे ही सांगू शकेल का, सायली अर्जुन नागराजपर्यंत पोहोचू शकतील का, यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.